मित्रांनो, खतरनाक असं जंगल लागलंय आणि जंगलात नाही खूप सारे प्राणी पण आहेत. त्यामध्ये वाघाचा, हत्तीचा ह्याचा बोर्ड लावला होता. मित्रांनो, तर फायनली आपण आसाममधनं अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत आहे. मित्रांनो, हा कागद असल्याशिवाय तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये फिरू शकत नाहीये. तर मित्रांनो, मी आहे आता अरुणाचल प्रदेशमध्ये आणि मी ही गाडी घेऊन आलोय बारामती महाराष्ट्रातनं अरुणाचल प्रदेशला. तर मित्रांनो, तर नदीचा कलर बघा कसला जबराट दिसतोय. मित्रांनो, तर पाऊस चालू झाला जोरदार. आपली गाडी आणि इथं थांबलो आणि पाऊस चालू झाला. बरं झालं. मित्रांनो, मी ही गाडी घेऊन इतक्या सुंदर ठिकाणी पोहोचलोय. पाहू शकताय व्हाईट कलरचं दिसतंय का पांढरं. तिथनं आपण तिथनं रोड आहे असा फिरत वरती आलो. ते डोंगर तर बच्ची दिसायला लागले आता. मित्रांनो, तर टनेल लागली पहिलं टनेल पशी. मित्रांनो, तर हा पाहू शकताय पूर्ण आर्मीचा एरिया आहे. जिकडं नजर जाईल तिकडं आर्मी दिसते. जेवण करतोय इथं आर्मी कॅम्पमध्येच. मसाला डोसा घेतला होता. मसाला डोसा खातोय. आणि इथं हे आपले सगळे महाराष्ट्रातलेच आहेत सर. मराठी माणसं आहेत. मराठी माणसं. स्लिपिंग बॅग घ्यायची होती पण स्लिपिंग बॅगचं बजेटच नाही आहे माझ्याकडं. पेट्रोल पंपात राहायचं काही नाही आहे पण तिकडून दगडी पडण्याचे लई चान्सेस आहेत वळणं. त्यामुळं तिथं ते पेट्रोल पंपवाला नको म्हणला. मित्रांनो, लई काय लागतंय त्यामुळे शेकतोय आता. मध्ये तुमचं गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळ पाऊसही लागलाय. माझं टेंट आवरून निघायचं प्लॅनच होतं की पाऊस यायला लागला आजच्या गावात. टेंट हे भिजतंय. चेन लावू द्या मला. मित्रांनो, तर पहिलं सकाळ सकाळ उठल्या काम असतंय आपलं हे खोलण्याचं. 4 o'clock. आपण कुठं जाई गेलो किती जाई सेफ पार्किंग असली ते आपलं काम करणं गरजेचं आहे. 4 o'clock जे आपण केलेलं असतंय आणि ते केलंच पाहिजे. म्हणजे काहीच आपल्याकडे सुविधा आहे तर त्याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी 4 o'clock करत असतो नेहमी. बघा अशा प्रकारचं लॉक असतंय. चाक जाम करायचं. चलो. मित्रांनो, तर फायनली निघायचं मन केलंय आता मी. कारण काय पाऊस हे काय टिपकं बुंदाबादी एवढं काय मोठं होत नाहीये. छोटंच येतं आहे. त्यामुळं आलं तर आपल्याकडे सगळे रेनकोट वगैरे सगळं आहे. त्यामुळं निघतोय अशा प्रकारे आपली गाडी. आणि इथं आपण कालचा मुक्काम केला होता. एकदम सेफ जागा होती, काय अडचण नाही. चला हे आवरूया सगळं आणि निघूया पुढच्या प्रवासाकडे. आपल्याला एक पॉवर बँक चार्जिंगला लावली ती पण घ्यायची अशा प्रकारे आहे. तर चलो. बघा हे कवरमुळं आतलं भिजत नाही. त्याच्यात पाणी आलंय सगळं. हे पाहू शकताय. आता याला व्यवस्थित झटकायला लागेल मग आतलं गुंडाळायला लागेल. ओके चलो. अशा प्रकारे असते. हे सगळं ओलं झालंय. मित्रांनो, तर फायनली बॅग सगळ्या वॉटरप्रूफ करून घेतलेले आहेत आता. आणि आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी. सगळं म्हणजे नाही भिजल अशा प्रकारे बांधलेलं आहे. आणि जिथं भिजल तिथं आपल्याकडं प्लॅस्टिकचे ऑलरेडी ही साईड मोकळी. कारण इथं नाही ऑलरेडी आपल्या नाही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच कपडे आहेत. त्या साईडनी वरच्या साईडनी फाटली, तिथनं जरा जास्त झाकलेली. अशा प्रकारे पाऊस तर नाही येणार मोठा पण आपल्या साईडनी पूर्ण प्रोटेक्शन केलेलं. अशा प्रकारे आता निघतोय. ओके मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं. ओके आपल्याला जवळपास 8 दिवसात 160 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. मित्रांनो, तर सकाळच्या प्रवासानंतर ना आपल्याला एक ही नदी लागली, कामेंग रिव्हर. तर कामेंग रिव्हर पाणी आहे सध्या आणि पातळी कमी झाली. थोड्याच पोर्शनमधनं पाणी वाहतंय. अशा प्रकारची रिव्हर आहे. मग तुम्हाला 1 मिनिटात सांगतो काय आहे ही रिव्हर. मित्रांनो, ही आपल्याला कामेंग म्हणून एक नदी लागली. ही नदी नाही अरुणाचल प्रदेशमध्ये उगम पावते. आणि ही अरुणाचल प्रदेश आणि आसाममधनं ही गळते प्रवाह आहे हिचा म्हणजे वाट असते. आणि ही नदीला पहिलं भरेली नदी म्हणून पण ओळखलं जात होतं.
आणि ही नदी आसाममध्ये येऊन ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. त्यांचा संगम होतं तेजपूर येथे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये याचा उगम आहे. ओके, अशा प्रकारे ह्या नदीची माहिती आहे. दिसली तुम्हाला नदी कशी. मित्रांनो, तर हे सगळे चहाचे बगीचेच बगीचे आहेत. आणि आपण आता बोलॉंग पॉंग म्हणून जागा आहे, तिथनं आपल्याला आसाममधनं अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करायचे. तर चला तिथं जाऊनच भेटूया. मधनं एक शॉर्टकट होता जवळपास 10 किलोमीटर. नाही गेलो म्हणलं जाऊ दे, आता मोठ्या रोडनीच जाऊया, शॉर्टकट नको. ओके चलो. मित्रांनो, तर नाश्ता करतोय सकाळ सकाळ, कारण काल रात्री जेवलोच नव्हतं, त्यामुळं नाश्ता लवकरच करतोय. आता 8 वाजले. नाश्ता करतोय. थंडी वाजल्यागत व्हायला लागली, वातावरण एकदम खराब आहे त्यामुळं. तर चला पराठा खातो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर लच्छा पराठा आहे. एकच मजबूत आहे, पण जरा टाईट झालं का दिसतोय. मित्रांनो, तर नाश्ता झाला आणि बाहेर आलो तर पाऊस चालू झाला आहे. बरं झालं लक्षात आलं, हे वॉटरप्रूफ केलं पाहिजे कॅमेरा महत्त्वाची गोष्ट आहे. ओके मित्रांनो, तर रेनकोट पण घातला आहे, म्हणजे पॅन्ट पण घातली असली लाल जुंगळी. कारण काय काय झालं, काळी पॅन्ट पण घालेल मी, पण मला पाऊस नाही वे जास्त येईल म्हणून वाटत नाही आहे असं, कारण कंटिन्यू. त्यामुळं आपलं हीच घातली, ही पण काढून ठेवायला लागणार पुढे जाऊन, त्यामुळं ऊन पडणार आहे असं मला वाटतंय. त्यामुळं मी एवढंच घातलं आहे. अजून नाही तर वरती पण एक जर्किंग जॅकेट घातलं असतं आणि अजून एक पॅन्ट घातली असते. अशा प्रकारे पण कळता येते आपल्याला. ओके मित्रांनो, खतरनाक असं जंगल लागलं आहे आणि जंगलात खूप सारे माकडं दिसतात, बाकीचे प्राणी पण असतात, वाघ बीट पण आहे. मित्रांनो, तर आर्मीचा कानवाय किती ट्रक चालल्यात सोबत, येतातच दिसते. मित्रांनो, हे पाहू शकताय निहारी नॅशनल पार्क, टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. तर इथं हत्ती, टायगर सगळं इथं तुम्हाला हॉटेल पण भेटेल, खाली रिसॉर्ट, कॅम्पिंग करू शकताय, बोटिंग करू शकताय, रिव्हर राफ्टिंग करू शकता, अशा सगळ्या फॅसिलिटी आहे. मित्रांनो, खतरनाक असं जंगल लागलं आहे आणि जंगलात नाही खूप सारे प्राणी पण आहेत. त्यामध्ये वाघाचा, हत्तीचा ह्याचा बोर्ड लावला होता, पण माकडंच दिसते सहज असेल. जास्त प्राणी नाही, तर माकडं वगैरे दिसतात आपल्याला. मित्रांनो, चांगलंच आभाळ आलंय, काळं ढोन, पाऊस येईल बहुतेक. आपण तोपर्यंत बॉर्डरच्या शहरापर्यंत पोहोचलं पाहिजे, 3 किलोमीटर. मग पाऊस आलताही चालत, कारण आपलं मग तिथं तेवढ्याच प्रोसेस होईल करून. मित्रांनो, तर आपण आलोय आता बॉर्डरच्या जवळ, 3 किलोमीटर राहिले, पण इथं सगळं आर्मी कॅम्पस आहे भाऊ. जिकडं बघावं तिकडं आर्मीचेच आहेत. आणि अरुणाचल हे राज्यच सगळं आर्मीच्या अंडर आहे. त्या रोडपासून सगळं आर्मीच बनवते, तुम्हाला पाहायला भेटेलच सगळे आर्मी. इंडिया तिब्बत बॉर्डर. ओके मित्रांनो, तर फायनली आपण स्पीड ब्रेकर मित्रांनो फायनली पाहू शकता, आसाम पोलीसचा बॅरिकेड आहे आणि आपण इथनं आसाममधनं आता अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करणार आहे. सगळ्या गाड्या लागल्यात. अरुणाचल पुढे अजून थोडं. अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरवर ना रेकॉर्डिंग करणं अलाउड नसणार आहे बहुतेक, पण ते सेन्सिटिव्ह एरिया आहे, सेन्सिटिव्ह म्हणतात. इधर रिकॉर्डिंग करना अलाउड नहीं है भाई, तो हम नहीं करेंगे, देखते हैं. मित्रांनो, तर फायनली आपण आसाममधनं अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत आहे. तर इथंच ऑफिस आहे एक, तिथं आपल्याला पास बनवायचा आहे, इन लाईन परमिट. कुठं येते ऑफिस?
गाड़ी लगाओ, परमिट बनाना है, एक ही मिनिट. मित्रांनो तर आता आलोय बॉर्डरला. इथं पाहू शकताय आसाम आणि अरुणाचलची बॉर्डर आहे. हे बॉर्डरचं एरिया आहे. इथं आपली गाडी इथंच, तिथं परमिट बनवायचं ऑफिस आहे, पण ते आज बंद आहे. तर इथं झेरॉक्सवाल्यापाशी आलं तर 150 रुपयात परमिट बनतं आहे. तर ते परमिट बनवूया आणि निघूया पुढच्या दिशेने. बरं झालं, मला वाटलं इथं बी आल्यावर परमिट नाही बनल्यावर अवघडच होईल, त्यामुळं परमिट बनवून घेतलेलं आहे. ओके, चला आता एंट्री करूया. मित्रांनो तर फायनली परमिट बनलेलं आहे आपलं आणि 150 रुपयातच झालं आहे परमिट, त्यामुळे काय अडचण नाही. आपली गाडी इथं आहे. तर इथं परमिट झालं आहे. जे कोणी येईल त्यांनी जर ब्लॉग पाहत असतात तर हे बोलांगपॉंग म्हणून गाव आहे, तिथं बॉर्डर आहे. तिथनं आलं की इथंच ऑफिस आहे, वरती तिथं परमिट बनतं. जर ऑफिस बंद असेल तर तुम्ही ह्या झेरॉक्स सेंटरमध्ये आरामात या 150 रुपयामध्ये तुम्हाला परमिट बनवलं जातं, काहीच अडचण नाही आहे. चला, मला इथे एक चार्जिंग केबल घ्यायची. काल चार्जिंग केबल आपली खराब झाली होती आणि निघायचे पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो, हा कागद असल्याशिवाय तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये फिरू शकत नाही आहे. तर मित्रांनो, मी आहे आता अरुणाचल प्रदेशमध्ये आणि मी ही गाडी घेऊन आलो आहे बारामती महाराष्ट्रातनं अरुणाचल प्रदेशला. तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री केल्या तुम्हाला हे परमिट घ्यावं लागतं, तरच तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये फिरू शकता. तर ह्याला इनर लाईन परमिट म्हणतात. हे परमिट का घ्यावं लागतं? तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेश हा असं राज्य आहे, ह्याला 2 देशाची बॉर्डर आहे. एका साईडला भूतान आहे, एका साईडला चायना आहे. त्यामुळं त्यांना आपल्याला हे परमिट घेऊनच इथं फिरायला लागतं, कारण हा सर्व एरिया नव्हे, डिफेन्सच्या अंडर आहे, म्हणजे आर्मीच्या अंडर आहे. त्यामुळे हे परमिशन लागतं. तर मित्रांनो, तुमचा भाऊ आलाय अरुणाचल प्रदेशला आणि हे तुम्हाला कुठं भेटेल ते सांगतो. तुम्ही बॉर्डर क्रॉस केली की तुम्हाला ILP म्हणून एक ऑफिस भेटून जातं लगेच बॉर्डरच्या शेजारी. तिथं तुम्हाला हे परमिशन भेटून जाईल. ही परमिशनची किंमत किती येतं? 150 रुपयाला हे परमिट बनतं. आणि हे परमिट काढल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ नका, कारण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. काय वेळेस पोलीसवाले अडवत नाही इथं बॉर्डरला की परमिट काढा, पण तुम्ही स्वतःहून परमिट काढलं पाहिजे. आता मला तर कोणच काही म्हणलं नव्हतं की परमिट काढा, काय नाही. तरी मी इथं येऊन परमिट काढले. तर रविवार असल्यामुळं ते टुरिस्ट ऑफिस पण बंद, म्हणजे जे परमिटचं ऑफिस होतं ते पण बंद होतं. तरी पण इथं झेरॉक्सवाले त्यांच्या मदतीने मी परमिट काढलं, कारण त्यांच्या ओळखीचे ते साहेब होते. त्यांनी घरी जाऊन आपल्यासाठी आपण इतक्या लांब आलो आहे, त्यामुळं हे परमिट बनवून आणलं. तर मित्रांनो, असेच माहितीचे व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील आणि अरुणाचल प्रदेशमधले वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते पण लिहा. घेतली आता चार्जिंग होती का पहिले चेक करून घेऊ द्या, तुला पडावायचा. पॉवर बँकच म्हणतोय. केबल घेतली, केबल बसती का नाही आता? हो, चला अजून एक घेतो छोटी, म्हणजे ती कशी स्पेअरला. काल रात्री माझं बंदच झालं होतं. मी त्या पंपवाल्याची केबल घेतली तेव्हा माझी रात्री ही झाला. चला, ओके. मित्रांनो, तर हे पाहू शकता, एक छोटंसं गाव आहे बोलांगपॉंग म्हणून. तर एकदम छोटं बेसिक गाव आहे. तर इथनं आपल्याला आता जायचं आहे तवांगच्या दिशेने. मागच्या वर्षी मी ज्यावेळेस आलो होतो ना, त्यावेळेस मी एका दिवसात तवांगला पोहोचलो होतो. 261 किलोमीटर नव्हे, एका दिवसात मी गाडी चालवली होती. आणि कुठं थांबलो होतो मी ती पण दाखवतो तुम्हाला. हां, ही दिसतंय का हॉटेल? इथं 500 रुपयात मी थांबलो होतो. इथनं पाठीमागं जाऊन रूम होती 500 रुपयात, तर तिथं थांबलो होतो. मी 2 दिवसात अरुणाचल प्रदेशवर राखलं होतं. मी 1 दिवस घुसलो होतो. 3 मुक्काम झाले होते. 2 मुक्काम तर मी एका सेम हॉटेलमध्ये केले होते. तिथनं घुसलो होतो, परत इथंच रिटर्न माघारी आलो होतो. 1 दिवस तिथं मुक्काम केला होता आणि 1 दिवस इकडं बॉम्बडीला 101 किलोमीटर आहे. तर बॉम्बडीलापर्यंत जायचा प्रयत्न आहे आपला आज. बघूया कसं होतं. चला, तर फायनली आपण डोंगरात एंट्री केलेली आता. तर चला. सर, ये कोयला पिक्चर का शूटिंग हुआ था वो वाटरफॉल, कोयला पिक्चर का शूटिंग हुआ था वो वाटरफॉल किधर है? ओके, थँक्यू सर. मित्रांनो, आता फायनली आपण डोंगरात प्रवेश केलेला आहे. पाहू शकताय बोलांगपॉंगपर्यंत एकदम प्लेन रोड होता, मक्खन. इथनं पुढं पण मक्खनच असणार आहे, कारण हे सगळे रोड नाही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अंडर येतात. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, त्यामुळे रोड खराब होऊन देत नाही. झालं तर लँडस्लाईडनी झालेलं असेल कुठंतरी, नाही ते एकदम टाकाटक, कारण
कधी पण इमर्जन्सी येऊ शकते बॉर्डरवर, आणि त्यामुळं बॉर्डरचे रोड एकदम टकाटक पाहिजेत. त्यासाठी नेहमी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन रोड खराब होऊन देत नाही. असं आहे. इथं पहिल्या पिक्चरची शूटिंग झालेला सीन कुठे ते पाहिजे आहे मला. खाली तर नाही ना गेला, तुम्हाला ते विचारलं पाहिजे. ओके, कसं आहे वातावरण मित्रांनो? एकदम सुंदर असा वॉटरफॉल दिसलाय. काय नदीचं पाणी आहे भाऊ, एक नंबर आहे सगळं. वाव, नदीचं पाणी पण बघा कसलं जबराट दिसतंय. हा वॉटरफॉल लय खून वॉटरफॉल होता, पण आता पावसाचे दिवस संपलेत त्यामुळं जरा एवढा खास दिसत नाही. अशा प्रकारचं आहे वॉटरफॉल. इथं काम चाललंय. ओके मित्रांनो, तर नदीचा कलर बघा कसला जबराट दिसतोय. मित्रांनो काय व्ह्यू आहे, हा हा हा, एक नंबर भाऊ. कसलं जबराट दिसतंय ना, तुम्ही पहा फक्त. आता इथनं थोडं गाणं लावतो मी आणि तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. टाकले तिथं 300 रुपयामध्ये 3.30 लिटर पेट्रोल आलं. 3.30 पेट्रोल आलं. तर चला, कालचं पेट्रोल होतं, आपण काल 500 टाकलं होतं. 500च्या मानाने गाडीची फील दिन होती, कारण काल 5.5 लिटर पेट्रोल आलं होतं 500 रुपयाचं. ओके, आणि आपल्याला आज 100 किलोमीटर जायचे, लई नाही जायचे. चलो, काय व्ह्यू आहे भाऊ, कसले डोंगर दिसतात. चला, तुम्हाला पहिल्या पिक्चरचे शूटिंग कुठं झालं होतं ते वॉटरफॉल दाखवतो आता. मित्रांनो, तर चांगलाच पाऊस चालू झाला आहे. आता तुम्हाला वाटतंय कॅमेरा वॉटरप्रूफ करावं, नाही तर काय खरं नाही. कॅमेरा तर मेन आहे आपला जीव. ओके चलो, आणि थेंब वाढायला लागले पावसाची. चलो बंद करो, बंद हो जाओ भाई, इतना टाइम नहीं है अपने पास. हो जाओ हो जाओ हो जाओ. तर मॅपमध्ये रोड बघा, नुसते एडेच आहेत भाऊ, सगळा घाटच आहे. भारी वाटतं मला ह्या असल्या रोडवर गाडी चालवायला. हायवेपेक्षा लय भारी वाटतं. ॲडव्हेंचर काय काही थ्रिल असते प्रत्येक ठिकाणी. मित्रांनो, लय खतरनाक व्ह्यू आहे. आपल्याला त्या ढगात जायचे. आता त्या ढगात टॉपला आहे ना, तिथं एक टनेल आहे. ते टनेल क्रॉस करून जायचे आपल्याला. अशा प्रकारचं पूर्ण अप आहे आता, आणि तिथं त्या टनेलपासून पूर्ण परत डाऊन चालू होतं आहे. अशा प्रकारचं आहे. प्रोटेक्ट युअर हेड और एंड युअर डेड. ओके, पाहू शकता कसला व्ह्यू आहे ना. आजपा हो 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 हो, थंडी बज रही आहे. हो, कुठं तरी थांबू जेवायला, तिथं मग मी गरम कपडे घालतो अजून. मित्रांनो, तर आपल्याला पहिला लोखंडी पूल भेटलाय आता इथं. प्लेटपासून बनवलेला असतोय. एका टायमिंगला एकच गाडी जाते. अशा प्रकारचा आहे पूल हा. पण इथं तुपासारखं काहीतरी विकायला आहे. काय काय माहीत नाही आहे विकायला इथं. ओके चलो, तो पूछते हैं क्या है ये, क्या है बॉटल में? हाँ, चूर शूट. उससे क्या होता है? सब्जी में डालते हैं. सब्जी में लाइक ऑयल? नहीं, ये जो इमली
का जैसा होता है, खट्टा होता है। खट्टा होता है क्या? ये बाम्बू से निकलता है? हाँ, बैम्बू से निकलता है। कैसा किलो है? किलो नहीं है ये, 200 बॉटल का क्या? ओके। और ये पिकल्स कौन कौन से? बैम्बू का है, अदरक पीस, लॉन्ग पीस, ग्रीन चिली। ओके ओके. मित्रांनो तर इथं पाहू शकताय बांबूपासून आपलं काय म्हणतात त्याला, चला तुम्ही ऐकलंच असत. ओके चलो. ते भाऊ दमानी इकडं तिकडं पाहून सगळे रोड हे घाटाचे व्यू है एक नंबर है भाऊ. दिल गार्डन हो रहा है इस व्यू में भाई. और थंडा भी बहुत है. मी तर एकच घातलंय, अजून 2 घालाय पाहिजेत. आता कुठं तरी थांबून नाही 2 घाल. मेन म्हणजे माझ्या सकाळीच अक्कल नव्हती, मला 2 घालून यायला पाहिजे होतं. मी आता ते बॅग खोलायची आणि त्यात लय कुठाने बघूया आपण काय कसं होतंय. मित्रांनो तर हिवाळा अशी थंडी वाजते आणि पाऊस येतोय, त्यामुळं मित्रांनो तर थांबलोय, शेंगदाणा खातोय. गाडीला पण रेस्ट होईल आणि आपल्याला पण रेस्ट होईल. अशा प्रकारे हे खाऊन अजून रेनकोट वगैरे घालतो भिजू नये म्हणून. मित्रांनो तर पाऊस चालू झाला जवळजवळ. आपली गाडी आणि इथं थांबलो आणि पाऊस चालू झाला. बरं झालं थांबलेल्याच ठिकाणी पाऊस चालू झाला. ही कॅमेऱ्याचं नियोजन लावलं पाहिजे. लईच लुचपुच झालंय, हलतंय. कळतो मी त्याला आता नियोजन. ओके मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. ओके व्यू एक नंबर आहे. आता पाऊस गेलाय, टिपकं बी यायचं बंद झाल्यात. त्यामुळे कॅमेरा चार्जिंगला लावला आणि कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली होती. आता ह्या रेनकोट घातलं ना तर फारच फिजिबिलिटी डाऊन होती, म्हणजे अँगल फार कट होऊन जातो. कारण काय होतं हे डोळ्या येतं, असं घोड्याला कसे लावतात सरळ दिसलं पाहिजे तसं होतं. चलो ओके मित्रांनो तर एकदम असा जबराट असा व्ह्यू पॉईंट दिसतं इथनं पाहिजे तर. खालनं आपण कुठनं फिरत आलोय ते अख्खा रोड दिसतं इथनं. तिथं दिसतंय का खाली ती गाडी दिसते का बारकी, त्या गाडीपासून आपण फिरत आलोय. आणि मध्ये बघा सगळं दुःख डग आहेत. आणि असं त्या डोंगराला पूर्ण येडा मारून इकडं आलोय आपण टॉपला. मी माझा आता चेहरा दाखवतो तुम्हाला. पॅक झालोय मी पार, पाऊस लय. हा हाय मीच आहे. एकदम जबराट असा व्ह्यू आहे. हो नादखोळा कसला आहे तिकडं, पण त्या खालच्या रोडपासून आलोय. आणि इथं सगळी आपली मराठी फॅमिली भेटली पुण्यातली. हॅलो, मी बारामतीचा आहे. तर मित्रांनो एकदम जबराट असं व्ह्यू आहे. अरुणाचल प्रदेश भारी, म्हणजे सिक्कीमपेक्षा पण भारी वाटलंय मला अरुणाचल प्रदेश. एकदम कसे झाडी बिडी एकदम टकाटक आहेत. मित्रांनो तो पूल पहा कसा आहे. वाव पूल आहे. वाव पुलापाशी एक फोटो काढू. मित्रांनो तर आता आर्मीचे 2 जवान होते ते भेटले, महाराष्ट्रातले मराठी होते. तर त्यातला भेटून चांगलं वाटलं मला. चेहऱ्याकडे पाहूनच मराठी वाटले, त्यामुळे विचारलं मी बाबा कुठले. तर ते एक सोलापूरचं एक होतं आणि एक मालेगावचं एक होतं, असं 2 जण होते. मित्रांनो तर एकदम खतरनाक असे रोड लागलेत, पाहू शकताय. डोंगर दऱ्या खोऱ्या जागोजागी असे व्ह्यू पॉईंट बनलेले आहेत. तर ह्या व्ह्यू पॉईंटवर ना आपण व्ह्यू चेक करू शकतोय. तर पाहूया आपण इथनं पूर्ण व्ह्यू येतोय डोंगराचा, असं व्ह्यू पॉईंट दिसतोय. तर चला बेसिकली लोक कशासाठी थांबले, तो वॉटरफॉल आहे हा. ओके कसला सुंदर वॉटरफॉल आहे. वाव ये तो बढिया है भाई. चॅंगटॉंग चिंग काय नाव आहे. चुंग व्हॅली होमस्टे. वॉटरफॉल बघा मित्रांनो, कसला डेंजर वॉटरफॉल आहे. एकदम खतरनाक वॉटरफॉल आहे.
मित्रांनो मी ही गाडी घेऊन इतक्या सुंदर ठिकाणी पोहोचलोय, पाहू शकताय. तर मित्रांनो मी आहे आत्ता अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये आपण चाललोय तवांगकडं जाताना एक सुंदर असा धबधबा पाहायला भेटलाय आपल्याला. आणि कुठल्या गाडीवर आलोय बघा आपण, बारामती महाराष्ट्रातनं MH42 नंबर आहे. आणि MH42ची गाडी घेऊन इतक्या लांब आलोय मी. आणि हे आपले पुण्यातले सर आहेत. सर काय म्हणताल तुम्ही? काही नाही, अप्रतिम आहे. मी नाशिकमधून ॲडव्होकेट सतीश कचोळे. ओके, फार सुंदर आहे आणि फारच एकदा तरी व्हिजिट करावी असंच हे आहे. ओके ओके. कसला जबरदस्त वॉटरफॉल आहे, फार सुंदर. आणि इथलं मेन म्हणजे क्लायमेटच इतकं मस्त आहे ना, भारी वाटतंय. चला मित्रांनो, फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतक्या सुंदर सुंदर जागेवर आलाय. मित्रांनो तो शेसा वॉटरफॉल होता हा. एक नंबर भाऊ, काय दिसायला एक नंबर. तर चला आपण निघतोय आता पुढच्या दिशेने. हो दिल तो बच्चा है जी. रोड एकदम खतरनाक आहे. Insta 360 काढायला पाहिजे, पण आता थांबू, उद्याच्या मुक्कामाला काढू, आज नको. आता लय पॅक केलंय मी त्याला. शुरू हो गया. ठीक आहे, नाही जमा. मित्रांनो तो चँग व्हॅली म्हणून आहे ठिकाण. एकदम कसला जबराट असा व्ह्यू येतोय. नाद खोळा दिसतंय का तुम्हाला? ह्याच्यावर हे आलंय का? एक नंबर. व्हाईट कलरचं दिसतंय का पांढरं? तिथनं आपण तिथनं रोड आहे असा फिरत वरती आलो. ते डोंगर तर बच्ची दिसायला लागले आता. तिथं किती मोठे होते मगाशी दिसत होते, आता एकदम छोटे दिसायला लागलेत. अशा प्रकारे आपण आलेलो एक क्लॅम्प करून. तो वॉटरफॉल बघा, तिथं थांबलो होतो आपण. आता इथे एक फोटो काढूया आणि निघूया पुढच्या दिशेने. मित्रांनो तर टनेल लागली. पहिलं टनेलपाशी एक फोटो काढला. आता नवीनच ओपन झालेलं दिसते. पहिले टनेल नव्हती, तर ही एक टनेल लागली आपल्याला. आता टनेलमधनं पलीकडे जायचं आपल्याला. ह्यावेळेस फॉग आपल्याला अजिबात दिसला नाही. पाऊस असल्यामुळं दिसला नाही काय माहीत नाही आहे मला, पण फॉग असतो इथं चांगला बऱ्यापैकी. म्हणजे समोरचं काही दिसत नाही दुःख. ओके चलो, लई थंडी वाजते भाऊ. गरम कपडे घातले पाहिजे. अजून 40 किलोमीटर जाऊन मी मुक्काम काय नाही आजचा. बस आजचा एवढंच डिस्टन्स आहे. कारण ते गाव डाऊन असणार आहे. डाऊन गावमध्ये थंडी जरा कमी असते, आप वरती जास्त असते. ओके आलो पण काय टनेलच्या बाहेर. छोटीच टनेल आहे. मला आठवतंय मी मागच्या वेळेस आलो होतो ना, त्यावेळेस टनेलच्या पलीकडे इतकं धुकं होतं की समोरचं काही दिसत नव्हतं. पण धुकं नसल्यामुळे चांगला व्ह्यू पाहायला भेटला. ते पण एक आहे. अशा प्रकारे आहे. आणि इथनं पूर्ण डाऊन आहे. हा बरोबर इथं नेले. मित्रांनो तर कसलं खतरनाक असं ही रिटर्निंग वॉल बनवली. इथं बहुतेक वॉटरफॉल बनवतात का काय बनवतात काय माहिती, पण जबराट असं बनवलंय. कसलं भारी दिसायला दिसतंय, एक नंबर. इथं सारखीच लँडस्लाईड होत असेल त्यामुळे बनवलेलं दिसतंय असं मला वाटतंय. बाकी काही नाही. ब्रो बेस्ट काम ब्रो. ओके चला. ओके चलो. मित्रांनो तर इथं पाहू शकताय कसला जबराट हत्ती बनवण्याचं काम चालू आहे. कितने दिन लगे? आज ही स्टार्ट किया. प्लास्टर पहले ही हो आ रहेगा ना? पूरा क्या 2-3 दिन लगेंगे? कितने पैसे मिलते हैं ब्रो? मतलब आपको कॉन्ट्रैक्ट लिया है आपने? हम लोग मजदूर है. ओके 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 चलो. बहुत ही बढ़िया यार, मेरे को पसंद आया. मित्रांनो टनेल क्रॉस करून आलं ना तर एकदम जबराट असा रोड लागलाय. आणि धुकं वगैरे सगळं गेलं. इकडं पाऊस पण नाही झाला, काय नाही झालं. त्या टनेलच्या पलीकडं वेगळं वातावरण, अलीकडं वेगळं वातावरण. थोडक्यात टनेलच्या पलीकडं वेगळी व्हॅली आहे आणि इकडं वेगळी व्हॅली आहे. अशा प्रकारचं आहे. तर आपण कोणते प्रवास इथं पाहू शकता. रोड खचल्यात जागोजागी. पावसाच्या दिवसात बघा असं होतं इथं की बघा आता कशा प्रकारे रोड जागोजागी
खचल्यात तरी त्यांनी इतक्या मोठ्या मोठ्या रिटेनिंग वॉल वगैरे सगळं बांधलेलं आहे. ब्रो म्हणजे एक नंबर रोड. टँगा 20 किलोमीटर राहिले. टँगात जाऊन आरामात बसणार मी, थांबणार आणि तिथंच राहायचं इंतजाम पाना. ओके चलो. मित्रांनो तर असे छोटे मोठे वॉटरफॉल तर लई दिसतात. हो वॉटरफॉल ऊन असाय पाहिजे. ऊन असलं म्हणजे आपण तिथं हे केलं असतं. काय केलं असतं? फोटो काढला असता. ओके फोटोच नाही, आंघोळ केली असते. आंघोळ. चलो तुम्हाला व्हॅलीचा व्ह्यू दाखवतो परत एकदा. कसला चपराट येतोय. चलो पूर्ण दाखवतो आता. मित्रांनो तर हा पाहू शकताय पूर्ण आर्मीचा एरिया आहे. जिकडं नजर जाईल तिकडं आर्मी दिसते. हा काय लिहिलंय? फायर तयार. काय लिहिलंय काय माहिती, पण पाहू शकताय नदीच्या किनारीच आर्मी कॅम्प आहे पूर्ण. मित्रांनो तर हा पूर्ण टेंगा, हे सगळं पूर्ण आर्मी एरिया. आर्मी कॅन्टीन आहे. तर तिथंच आपल्याला खाऊ आपण दुपारचं काय ते ही खाऊ. डोसा चांगला मिळतो आर्मी त्याच्यात. बघूया कसं होतंय. ओके चलो. मित्रांनो तर टेंगा म्हणून एक गाव लागलंय आता. तर हे मोठं मार्केट आहे टेंगा. तर आपल्याला 2 मिनिट तिथं गाडी इकडं लावायची ना. मॅट गत घ्यायचं आपल्याला. मॅटसारखं खाली हातरायला. बघूया कितीला आहे. स्लिपिंग बॅग घ्यायला माझ्याकडे पैसेच नाही आता. मित्रांनो तर इथं स्लिपिंग बॅग घ्यायची होती, पण स्लिपिंग बॅगचं बजेटच नाही आहे माझ्याकडे. पैसेच नाही आहे. तर एक टोपी घेतली, एक अंडर पॅन्ट घेतली आणि एक ही घेतली मॅट. 320 रुपये झालं. तर सर चलो धन्यवाद. हे बुटात टाकायला हे पण घेतलंय आपले प्लॅस्टिकची पिशवी. मित्रांनो तर आपली गाडी तिथं पार्किंगला लावलेली आहे आणि आपण आलेलो आहे इथं. तर इथनं आपल्याला जेवण करायचे खायचे म्हणजे. तर काय खायला पाहूया इथं. ओके इथं डोसा बिसा आहे. बाकी इथं पेस्ट्री वगैरे भेटत होती. तर पेस्ट्री वगैरे नको आहे आपल्याला. काय ते मजबूत खायचे मला. तर मजबूत खायला काय इथं खाना किधर है भाई. ओके मित्रांनो तर कॅमेरा काय डिस्चार्ज झाला आहे, त्याला जरा चार्जिंग लावूनच वापरायला लागेल. तर मित्रांनो जेवण करतोय इथं आर्मी कॅम्पमध्येच. मसाला डोसा घेतला होता. मसाला डोसा खातोय. आणि इथं हे आपले सगळे महाराष्ट्रातलेच आहेत सर. मराठी माणसं आहेत. मराठी माणसंच चालवतात हे हॉटेल. तर सगळे आर्मीमधले आहेत. तर त्यांच्याबरोबर फोटो काढतो मी जेवण झालं खायचं झालं. लय थंडी वाजती डेंजर. इथं थंडी लय. आता इथंच मुक्कामाचं पाहतो मी पुढं कुठं तरी. मित्रांनो तर चालय डोसा वगैरे खाऊन. तर चला तुम्हाला घेऊ का नको. तर हे सर आपले आहेत महाराष्ट्रातलेच. आणि कुठे गेले साहेब? इथं होते आपले ऑर्डर घ्यायला. त्यांना बाय बाय म्हणून जातो का इथं डोसा घेऊन. चला साहेब. चला कुठे गेले? मेन कुठे गेले? हो चला निघू का? ओके तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. हा येताना येतो माघारी मी परत. हा बर चला मित्रांनो. तर आता निघतोय मी इथनं. चावी राहिली का? चावी माघारीची लागला असतं मला. चला तर मित्रांनो खाल्लं एकदम. अजून एक खायचं होतं मला पण इथं लय गर्दी त्यामुळं कॅन्सल केलं मी. आणि आता निघतो इथनं. डोसा एक नंबर होता. इथं पण भेटतंय. येताना खाईल मी इथं. म्हणजे चांगला पदार्थ इथे एक नंबर. ओके 8 आदमी रहता है. हाँ 8 आदमी रहता है. ओके 2 आदमी रहता है क्या? 8. मित्रांनो तर इथं आलोय राहायसाठी. तिथं आर्मी कॅम्पच्या तिथं जेवण केलं. इथं पेट्रोल पंप होता. पेट्रोल पंपात राहायचं काही नाही आहे, पण तिकडून दगडी पडण्याचे लई चान्सेस आहेत वळणं.
त्यामुळं तिथं ते पेट्रोल पंपवाला नको म्हणला. ते म्हणला समोरच्या साईडला लावा इकडं ते चार्जिंगला वगैरे आम्ही लावून घेतो. अशा प्रकारचं झालं आहे नियोजन. हे भाऊ पण म्हणलेत लावा, काय अडचण नाही आहे. सगळं त्यांनी चांगलं शेकायसाठी इतकं गार आहे तिथं हे केलं आहे, शेक केला आहे आणि एकदम गरम होण्यासाठी. हाँ 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 हाँ. आपको मेरी भाषा कुछ समझ में नहीं आती रहेगी. नहीं हम लोग बस तुम्हें कुछ है ओके ओके. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता अरुणाचल प्रदेशमध्ये ना. अरुणाचल प्रदेशमध्ये आज आपला पहिला दिवस आहे. तर मित्रांनो इथं राहण्याची सोय कशी करायची हीच अवघड झाली आहे मित्रांनो. कारण मी एका ठिकाणी आलो होतो, तिथं पेट्रोल पंप होता, असं सर्च करून आलो होतो. इकडं पाहू शकता समोर पेट्रोल पंप आहे आणि इथं आल्यावर त्यांनी परमिशन पण राहायला दिली. पण तिथं काय झालंय माहिती का, पाठीमागं एक मोठा डोंगर आहे आणि त्याच्यावरून लँडस्लाईड होती, मोठी मोठी दगडी. तुम्हाला मी इथं फोटो दाखवल, नाही तर इथं त्याची क्लिप पण चालवल अशा प्रकारे. मग त्या पंपावर तो भाऊ होता जो पेट्रोल सोडणार, तो काय म्हणला की भाऊ तुम्ही ना तुमचे मोबाईल वगैरे चार्जिंगला लावतो मी सगळे, फक्त तुम्ही पेट्रोल पंपाच्या समोर इथं मोकळी जागा आहे, इकडं टेंट लावा. तर मित्रांनो मी पेट्रोल पंपाच्या समोर आलो तर इथं काही भाऊ नाही वे इथं शेक करून शेकत होते अशा प्रकारे. इकडं पाहू शकताय, त्याचा पण क्लिप टाकल मी आता, अंदाज झालाय. आणि त्यांना विचारलं म्हणे लावू का टेंट काय, तर ते म्हणले बिंदास लावा, काय अडचण नाही आहे. म्हणले आम्ही इथंच असतोय, ते 8 जण इथंच झोपाय असतात. तर मित्रांनो त्यांच्याबरोबर लावतोय. त्यांनी एकदम, मी इतकं गारटलं होतं ना, मायनस नव्हतं टेम्परेचर, 4 डिग्री टेम्परेचर होतं. सकाळी संध्याकाळी मायनस होणार आहे असं दाखवतंय प्रेडिक्शन. 4 डिग्री टेम्परेचरमध्ये इतकं गारटलं. आपल्या इकडं 12-13मध्ये चिवडी गारटतात, तिथं 4 डिग्री टेम्परेचरमध्ये मी इतकं गारटलो होतो. आणि इथं मला शेक भेटला, इतकं भारी वाटलं ना, नाद खोळा. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुमचा भाऊ आला अरुणाचलमध्ये, नाशी लोक मदत करतात आपल्याला. चला बाय बाय. अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था इथं शेकायची वगैरे. तर शेकतोय आता, लय ही होतंय, गाय लागतंय त्यामुळं मित्रांनो, लय गाय लागतंय त्यामुळं शेकतोय आता. शेक संपत आलाय, आता शेवटचीच फळी राहिली, त्यानंतर बंद करायचं. बंद होगा ना अभी, खतम हो गया ये, बंद होगा. हे एक भाऊ आहे, एक सर आहे बघा. 8-10 जणांचा ग्रुप बसला होता. मी टेंटमध्ये बसलो होतो, गाय लागायला लागलं, परत आलो म्हणलं शेकायला. शिकून घ्यावं आपलं, परत बंद झाल्यावर काय करायचं, त्यासाठी आता शिकून घेतो. एकदा आत घुसतो की घुसलो. ओके चला.